नमस्ते शेतकरी मित्रांनो. आज 13 तारीखच ना, 13 जून 2026 आहे. कांदा मुळा भाजी योगी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी म्हणणारा सावतामाळी. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे, ह्या संतांनी कामात देव सांगितला आहे. सगळे संत पंढरपूरला गेलेत. जगाचा पोशिंदा पांडुरंग सावतामाळ्यांना भेटायला आलेत आणि त्यांच्याच ह्या संजीवन समाधीच्या पावन तीर्थक्षेत्रामध्ये आरण येथे आपली ही सावता महाराज आंबा बाग या नावानं 11,000 झाडांची बाग आहे. डिसेंबर 18ला आपण ती बाग लावायला चालू केली. त्याच्यामध्ये 21 व्हरायटी आपण लावलेल्या आहेत. आंबा 11,000 आहे आणि बाकीची 10,000 झाडं आहेत ती ज्याच्यामध्ये चिंच आहे, जांभळ आहे, फणस आहे, वड आहे, पिंपळ आहे, सागवान आहे, नारळ आहे, आपलं सुपारी आहे. वेगवेगळ्या प्रकारची अशी बाकीची 10,000 झाडं आहेत. आणि आज आपली बाग बघायला पुणे येथील ॲग्रोनॉमिस्ट ज्याला म्हणू आपण धनाजी जाधव सहकुटुंब आलेत. पहिल्यांदा आपलं आमच्या सावता महाराज आंबा बागेच्या वतीनं आपलं आम्ही स्वागत करतो आहे. आपण गेले 2-2.5 तास आपल्या बागेतनं फिरतो आहे. आपली बाग हार्वेस्टिंग होऊन 1 महिना होऊन गेलेला आहे. सर, आपण काय सांगाल बागेबद्दल? नमस्ते, मी धनाजी जाधव. यस. मी 1992चा ॲग्रिकल्चर ग्रॅज्युएट आहे. 2-4 राज्याच्या कृषी विभागासोबत काम करता करता मी आता BVG इंडियासोबत माननीय हनुमंतराव गायकवाड साहेब यांच्या बरोबर BVG ॲग्रोटेकमध्ये हो मी सिनियर ॲग्रिकल्चर ऑफिसर म्हणून काम करतो. बरोबर. हां. वास्तविक गाडगे साहेबांची आमची भेट पुण्यात एकदा झाल्यानंतर त्यांनी निमंत्रण दिलं हो हो आणि माझी सासरवाडी सोलापूर असल्यामुळं ते येणं भागच पडलं. बरोबर बरोबर. या बागेमध्ये फिरत असताना अनेक गोष्टींची आमची चर्चा झाली. हो एक शेतकरी आपल्या आयुष्यामध्ये आपण काहीतरी केल्याचं समाधान मिळवण्यासाठी झटतो हो आणि त्या सगळ्या समाधानाला पूरक अशा स्वरूपानं हो काय काय करायला पाहिजे, हो सरकार दरबारची कोणती मदत घ्यायला पाहिजे, हो या सगळ्या उपद्व्यापाचा व्यापार कसा झाला पाहिजे, हो त्याच्यातून 4 पैसे कसे मिळवले पाहिजे, हो हो या सगळ्या गोष्टींची चर्चा घाडगे साहेबांच्या बरोबर आमची झाली. हो. आणि त्या दिशेनं नुकतंच आम्ही कृषी विज्ञान केंद्राचे सोलापूर जिल्ह्याचे काही सायंटिस्ट आहेत त्यांच्याशी संवाद साधला. बरोबर. आणि मग नुकतंच त्यांनी जे ICRच्या माध्यमातून जो जिनोटाईप चेक केलेला आहे, DNA चेक केलेला आहे हो आणि एका व्हरायटीचं अशा 2-3 3 व्हरायटीचं चेक केलेलं चेक केलेलं आहे आणि अशा अजून व्हरायटी त्यांचं डेव्हलप करण्याची हो क्षमता आहे आणि त्यांचे प्रयत्न आहेत. हो या सगळ्या उपद्व्यापाकडं शासनानं लक्ष द्यावं असंही मला वाटतंय. आणि हे लक्ष देत असताना किमान त्या शेतकऱ्याची रोजीरोटी पण चालली पाहिजे हो. आणि त्याच्या ह्या शेतीचा खर्च चालला पाहिजे. हो. याच्या दृष्टीनं जे काय उपाय आहेत हो. ते उपाययोजना आम्ही सुचवू हो आणि त्या पद्धतीनं इथून पुढचा प्रवास त्यांच्यासोबत राहील. त्यांना एकटं न राहू देता बरोबर. शासन, हो. प्रशासन हो आणि संशोधन या सगळ्यांच्या सोबत जोडण्यासाठी जेवढी आमच्याकडं क्षमता आहे त्याचा वापर करू. धन्यवाद. आपल्याबरोबर सावित्रीची लेक पण आहे, त्यांच्या सहचारिणी, ज्यांनी आता जे आपण म्हणू की निम्म आयुष्य गेलेलं आहे त्यांचं. काय सांगाल वहिनी आपण ही बाग बघितल्यानंतर? आल्यानंतर खूपच छान वाटलं की बागेत फिरताना एवढा आनंद वाटला. आम्ही पुण्यावरून आलो हो आणि जाता जाता प्रत्येक म्हणजे कोणती शेवगा म्हणा, सीताफळ म्हणा, सगळ्या प्रकारचं जांभूळ ही सगळी फळं आहेत. हो जवळजवळ तेच बघून इतकं छान वाटलं की प्रत्येक जांभूळ तर एवढं सुंदर वाटलं म्हणजे ते व्हरायटी मी पहिल्यांदाच पाहिली असं. हो 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 पण प्रत्येक फळ आहे की त्यांचा उत्साह आहे की त्यांनी कोणतीही अशी प्रत्येक झाडं इथं पाहायला मिळाली. हो ना हो ना. वेगवेगळं खूपच छान वाटलं. ह्या सगळ्या व्हरायटीचं जर्मप्लाझम जे गाडगे साहेबांनी जपून ठेवलेलं आहे, सांभाळून ठेवलेलं आहे, ते अनेक पिढ्यापर्यंत पोचणारं आहे. आज जर्मप्लाझम आपण एक कृषी ह्याच्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये बियाणं जतन करणाऱ्या त्या ह्याच्या नगरच्या एका शेतकरी महिलेला जर आपण पद्मभूषण पद्मश्री पर्यंत नेत असेल तर घाडगे साहेबांचा सुद्धा त्या दृष्टीने विचार व्हावा असंही आम्हाला वाटतंय. धन्यवाद. आणि दुसरं असं घाडगे साहेब, हे सगळं आता तुमच्या उत्साहाचं हे फलित आहे.
आता ह्या उत्साहाला लाईन आणि लेंथ मध्ये बसवण्यासाठी बरोबर. थोडस आपल्याला शास्त्रज्ञांची मदत घ्यावी लागेल. येस सर. हे कृषी विज्ञान केंद्र वाल्यांना हो, वेळोवेळी इथं आणावं लागेल. बरोबर, हॉर्टिकल्चरिस्ट वाल्यांना आणावं हो, लागेल. हो, आणि हो. तुमचे जे उत्साह आहेत ते उत्साह वाढण्यासाठीचे सारे प्रयत्न करावे लागतील. बरोबर. सगळ्यात महत्वाचा प्रश्न पाण्याचा तुम्ही सांगितला. हो हो तर पाण्याचा प्रश्न अख्ख्या महाराष्ट्राचा आहे. हो हो आणि हा प्रश्न आपण सगळ्यांनी मिळून सोडवत असताना त्याच्यासाठीही शास्त्राची मदत घेतली पाहिजे. अगदी बरोबर. त्याच्यासाठी झाडांची संख्या मर्यादित राखणं, जमिनीतलं हो, पाण्याचं हो, बाष्पीभवन कमी होईल अशा अगदी पद्धतीने. बरोबर. आणि किंबहुना तुम्ही एवढं सधन व्हावं की तुमच्या ह्या सगळ्या बागेवरती तुम्ही शेडनेट टाकावं बरोबर. असं आम्हाला वाटतंय. आणि तेवढी क्षमता तुमची ह्या शेतातल्या उत्पादनावरतीच वाढावी. अगदी बरोबर आहे सर. धन्यवाद. धन्यवाद. आपण आलात, आमच्या बागेला भेट दिली. अजूनही आपल्यासाठी आम्ही आंबे घरात ठेवलेले आहेत, त्याचीही चव चाखावी. धन्यवाद. आणि असेच आपण वरचेवर आमच्या बागेला भेट देत जावा. द्याल ही अपेक्षा, ही खात्री, हा विश्वास. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.